कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी आज दसरा चौकातून दुचाकी रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी यांचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते। जोरदार शक्ती प्रदर्शन करत शहरातून फिरून या रॅलीची कसबा बावडा इथं सांगता झाली। दरम्यान कसबा बावड्यात झालेल्या जाहीर सभेला महिलांसह नागरिकांची अफाट गर्दी झाली होती। सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणवून घेणारे लादलेले उमेदवार आहेत, त्यामुळे क्षीरसागर यांचा विजय निश्चित असल्याची भावना या विराट सभेतून व्यक्त झाली। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी आज भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली। पुष्कराज क्षीरसागर यांच्या पुढाकारातून निघालेल्या या रॅलीसाठी आज हजारो कार्यकर्त्यांनी दसरा चौकात गर्दी केली होती। भगवे ध्वज, स्कार्फ, टोप्या आणि धनुष्यबाण चिन्ह घेऊन दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात झाली। 4000 पेक्षा अधिक दुचाकींचा या रॅलीमध्ये समावेश होता। राजेश क्षीरसागर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देत ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून कसबा बावडा इथं गेली। इथंही प्रचंड घोषणाबाजी करत राजेश क्षीरसागर यांच्या विजयाचा दावा करण्यात आला। दरम्यान या रॅलीमध्ये खासदार धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, सत्यजित कदम, महेश जाधव, विजय जाधव, आदिल फरास, नंदकुमार मोरे, उत्तम कोराणे, बाबा पार्टे, वसंतराव मुळीक, किशोर घाटगे, अशोक देसाई, आशिष ढवळे, शिवाजीराव जाधव, राहुल चव्हाण, राजसिंह शेळके, मारुती माने, युवराज साळोखे, वैभव माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान आज संध्याकाळी कसबा बावड्यातच राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी भव्य सभा झाली। या सभेला तितकाच जोरदार प्रतिसाद मिळाला। विशेषतः महिलांची अफाट गर्दी होती। काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराची मालमत्ता 17 कोटीची आहे। त्यांच्यावर आणि कुटुंबियांवर एकूण 39 गुन्हे दाखल आहेत। मग या उमेदवाराला सर्वसामान्य कार्यकर्ता कसं म्हणायचं असा प्रश्न सत्यजित नाना कदम यांनी उपस्थित केला। माजी गृहराज्यमंत्र्यांनी छत्रपती घराण्याचा अवमान केलाय, पण त्याबद्दल माफी मागण्याची त्यांची तयारी नाही। पण या निवडणुकीत कोल्हापूरची जनताच माजी गृहराज्यमंत्र्यांना आणि त्यांनी पुढे आणलेल्या बगलबच्च्याला धडा शिकवेल असं नाना कदम म्हणाले। राजेश क्षीरसागर यांनी नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून अनेक कामं मार्गी लावली, त्यामुळे त्यांना पुन्हा संधी द्यावी असं आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केलं। कसबा बावड्यावर आपलं विशेष प्रेम आहे। केवळ निवडणुकीसाठी कसबा बावड्यात येत नाही असं क्षीरसागर यांनी सांगितलं। राजाराम बंधाऱ्याजवळ उभारण्यात येणारा पूल लवकरात लवकर पूर्ण केला जाईल, तसंच संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम लवकरच पूर्ण होईल। कसबा बावड्याच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही क्षीरसागर यांनी दिली। या सभेला वैशाली क्षीरसागर, राष्ट्रवादीच्या जहिदा मुजावर, संगीता खाडे, माधुरी नकाते, रूपाराणी निकम, गायत्री राऊत, अशोक देसाई, आदिल फरास यांच्यासह कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।